मस्तपैकी आज बनवूया आपण लहानपणी असताना चेरी वगैरे खाल्ला असेल, माहीत असेल. लहानपणी आपण शाळेत जाताना रुपयाला एक भेटत होतं असं प्लास्टिकच्या ह्याच्यामध्ये. मस्तपैकी मी आज तुम्हाला घरी बनवून दाखवणार आहे. ते पण कशापासून, बीटपासून. नॅचरल कलर, नॅचरल. मुलं खूप आवडीनं खातात. नक्की तुम्ही पण असं ट्राय करा. चला मस्तपैकी चूल पेटवले, चुलीवर ठेवले पातेलं मस्तपैकी गरम झाल्यावर त्याच्यात अर्धी वाटी साखर घातली. अर्धी वाटी साखर घेतली तेवढीच पाणी घ्यायचं. अर्धी वाटी पाणी ओतून ठेवले की इकडे तर पाक तयार होते. तर मस्तपैकी कॉर्नफ्लॉवरचं पीठ, इलायची पावडर घेतले. मस्तपैकी बीटचं पेस्ट करून घेतले. मग त्याचं चाळणीनं गाळून घेतले. त्याच्यामध्ये इलायची पावडर हे स्वतः राहिलेलं तुम्हाला त्याचं मी बनवून दाखवते. जाम मुलांसाठी, मुलं खूप आवडीनं खातात. तुम्हाला हे दुसरं व्हिडिओ पाहायचा राहिला तर मला नक्की कमेंट करून सांगा, मी अपलोड करीन चॅनल. मस्तपैकी पाक तयार झालेलं आहे. भांडे घाण करायचं नाही, काय नाही. त्याच बघण्यामध्ये ठेवले. थोडं एक अर्धा ग्लास पाणी असेल अंदाजा, हाय त्या प्रमाणामध्ये घ्या. तुम्हाला अर्धा ग्लास पाणी ठेवले. मस्तपैकी कोमट होत आहे तर कॉर्नफ्लॉवरचं पीठ घ्यायचं. कोमट पाणी त्या कॉर्नफ्लॉवरच्या पाहू शकता तुम्ही, बुडबुड बुडबुड व्हायला तर लगेच घालून घेतलं त्याच्यामध्ये पाणी. लगेच घातल्या थंड व्हायच्या अगोदर गरगर गरगर फिरवून घ्यायचं. मस्तपैकी चमचा राहिलं तर चमच्यानं फिरवा, किंवा ते केक काय म्हणते ते केकच्या ह्याच्यानं फिरवायचं. मस्तपैकी हे झालं तयार. पाण्याला पण आली उकळी. कॉर्नफ्लॉवरचं पीठ घालायचं. मस्तपैकी त्याच्यात ढवळायचं. अजिबात चिटकू द्यायचं नाही, काय नाही, तर वास येते. हे झालं मिक्स. पाहू शकता तुम्ही पाणी घातल्यानंतर हे मिक्स झालं. इकडं पाणी पण गरम झालं, त्याच्यामध्ये घालून घ्यायचं. त्याच्यानेच लय भांडे घाण करत बसायचं नाही, आणि एका भांड्यामध्ये भागवायचं. तुम्ही पाहू शकता मी घालून त्याच्याने ढवळून घेतले. ताराचं काम म्हणते त्याला, केक मॅशर का केक. ते मस्तपैकी झालं घट्ट. त्याच्यामध्ये घालायचं आपलं बीटचं काम, त्याचं मिक्सरला लावून फिरवून एका साईडला रस काढलं होतं. ते झालं मिक्स. मस्तपैकी अजिबात चिटकू द्यायचं नाही. गरगर 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 झालं की तयार. पाहू शकता आता पातळ आहे. थोडं मिडियम जाळ घालायचं. गॅस राहिलं तर मिडियम गॅस करायचं. थोडं नॉर्मल जाळ घालायचं. असं एक सांडसनं धरायचं, नसलं तर कापड राहिलं तर कापडानं धरायचं. मस्तपैकी ढवळून मी जाळ काढले बाहेर, जास्त होईल म्हणून. आता बारीक पूर्ण एक 15-20 मिनिट तसंच ढवळत हलवतच ठेवायचं. मस्तपैकी तयार होतं चेरी म्हणतात. मस्तपैकी तयार होतात. पाहू शकता तुम्ही. नॅचरल कलर तर कसलं भारी दिसत आहे. त्याच्यामध्ये घातले पाक तयार करून ठेवलेलं. मस्तपैकी पाक घातले. त्यात चमच्यानं जरा ढवळल्यानंतर चिटकलाला पण पाक घट्ट झालं होतं, ते घातले. मस्तपैकी हे तयार झालं. पाहू शकता तुम्ही. कुणाकुणाला आवडलं नक्की मला कमेंट करून सांगा. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ लिवायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ लिवा कमेंटच्या खाली. चला मस्तपैकी तुम्ही पाहू शकता. घट्टसर झालं तयार. तुम्ही हाताला असं घेऊन पण पाहू शकता, किंवा पाण्यात घातलं तर पण कळतं. हे झालं तयार. आता मस्तपैकी तुमच्याकडे काय भांडं आहे ते घेऊ शकता. माझ्याकडं काय म्हणतात आपलं केक बेकचं होतं, तेला लावले. थोडंसं तूप किंवा तेल लावा, तुम्हाला काय लावायचं ते लावा. मस्तपैकी हे तयार झालं. त्याला लावून घेतले मी तूप. मस्तपैकी तूप लावून घेतलं. ते बॅटर केलेलं घालत आहे. तुम्ही पाहू शकता कसलं छान दिसत आहे, पिंक पिंक. मम्मी म्हणत होते, मम्मी मी इथंच खाऊ का? मी म्हणलं थांब रे बाबा, आजू बनायचं आहे. एक 15-20 मिनटं तसंच रेक्स तसंच सोडायचं. हे मस्तपैकी तयार झालं की खाऊन घेऊ नका, चाकून काढा. पहा तुम्ही. मस्तपैकी चाकून अलगत काटं त्याचे सोडायचं. मग थोडंसं त्याच लय घाण करायचं नाही. त्याच ताटावर पालथा घालायचं. थोडंसं असं हातानं थापटायचं. मी लक्षच केलं नाही, इकडं काढायला गेलं बद्द करणं त्याच्यातच पडलं. जाऊ दे, चालतंय हो, असंच ॲडजस्ट करायचं आणि बनवायचं. मुलांना खाऊ घाला. स्वस्त आणि मस्त चांगलं असंच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. चेरी कसं वाटले तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. खूप आवडले. मुलं बोटं चाटून खाल्लेत. विश्वास ठेवणार नाही. नक्की तुम्ही ट्राय करून खाऊ घाला मुलांना. असंच व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की मला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ मंडळी. पाहू शकता तुम्ही. असं आपण लहानपणी असताना खातच होतं. तुम्हाला माहीत आहे का नाही, आम्ही तर लहानपणी रुपयाला एक भेटत होतं, ते त्रिकोणी भेटत होतं. आज्यात त्याला कांडी खवायचं आणि प्यायचं होतं. आता हे न्यू ट्राय केले, जमलंय, मस्त झाले. लेकरं आवडीनं खाल्ले. तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ ते पण सांगा.
असंच न्यू न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की मला सपोर्ट करा.